तबल्यावर चुटकी मेंटेन ठेवायची, म्हणजे मग बोल कसा वाजतो. नमस्कार, मी वैष्णवी. आपल्या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे. मागच्या तबला लेसन मध्ये आपण दोन नवीन लग्गे पाहिल्या आणि त्याचे व्हेरिएशन आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण दोन लग्ग्या वाजवल्या होत्या, दोन लग्ग्या शिकलो होतो. पहिली लग्गी अशी होती. आणि दुसरी लग्गी होती आणि ह्या लग्गीचं जी सेकंड वाली लग्गी आहे तिचं व्हेरिएशन आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आणि त्या लग्गीचं व्हेरिएशन एक्झॅक्ट कसं वाजतं हे आपण पाहूया. अशा पद्धतीने ते व्हेरिएशन वाजतं. म्हणजे जसं की आपण तबला लेसन 25 मध्ये कसं पाहिलं होतं, म्हणजे तान असं घेतलं होतं. आणि त्याचं व्हेरिएशन आपण कसं पाहिलं होतं, म्हणजे ही लग्गी होती 8 मात्रांची. 1 2 3 4 5 6 7 8 अशी होती. आपण तिला 4 मात्रांमध्ये कन्वर्ट केलं. ते कशा पद्धतीने 1 2 3 4 1 2 3 4 1 2 3 4. सेम त्याच पद्धतीने ही जी आपण मागच्या तबला लेसन मध्ये लग्गी पाहिली होती, ही 8 मात्रांची लग्गी होती. 1 2 3 4 5 6 7 8 1 2 3 4 5 6 7 8 1 2 3 4 5 6 7. तर ह्या 8 मात्रांच्या लग्गीला आपल्याला 4 मात्रांच्या लग्गीमध्ये कन्वर्ट करायचं. म्हणजे ती लग्गी कशी वाजेल, अशा पद्धतीने. त्यामुळे समजण्यास एकदम सोपी. जर तुम्ही मागच्या तबला लेसन पाहिला असेल तर तुम्हाला ही लग्गी समजण्यास अतिशय सोपी जाईल. आणि जर तुम्ही मागच्या तबला लेसनचा व्हिडिओ पाहिला नसेल आणि डायरेक्ट ह्या व्हिडिओवर आले असाल, चॅनलवर तुम्ही नवीन असाल, तर मी एंड स्क्रीनला त्या व्हिडिओची लिंक देईल. तसंच डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा मागच्या तबला लेसनची लिंक देईल. तिथे त्यावर तुम्ही जाऊन हा व्हिडिओ पाहू शकता. तो व्हिडिओ आधी पहा, म्हणजे त्यातले जे बोल आहेत ते समजले तुम्हाला, तर ह्या व्हिडिओ मधील जी ही लग्गी आहे जी आपण आता शिकवत आहोत, ही लग्गी तुम्हाला लगेच समजेल. तर या लग्गीचे बोल आहेत, धान धित्ता तान धित्ता, धान धित्ता तान धित्ता, धान धित्ता तान धित्ता. तर एकदा डिटेल मध्ये आपण याचा निकास कसा आहे हे पाहूया. धान सेम आपल्याला धा वाजवताना डग्यावर भिसरा द्यायचा आहे. धान धित्ता, धान धी वाजवताना तुम्हाला नेहमीप्रमाणे इथे तबल्यावर चुटकी वाजवायची आहे. धान धित्ता. ता वाजवताना तुम्हाला इथे टिचकीचा वापर करायचा आहे. जर तुम्ही थाप दिली तरी चालू शकतं, जर टिचकी जमत नसेल तर. पण टिचकीने थापेपेक्षा जास्त गोडवा येतो. जेव्हा आपण सुगम संगीताची साथ करत असतो तेव्हा टिचकीचा जास्त प्रमाणात वापर केला जातो. शास्त्रीय याच्यात शक्यतो टिचकीचा वापर केला जात नाही, थापेचाच वापर केला जातो. पण इथे आपण ही जी लग्गी पाहत आहोत ही जास्त करून सुगम संगीतामध्येच वाजवली जाते. त्यामुळे इथे आपण टिचकीचा वापर करणार आहोत. धान धित्ता, तान धित्ता, धान धित्ता, तान धित्ता, धान धित्ता ता. हा ता मोकळा जाईल, इथे तुम्हाला थाप द्यायची नाहीये, टिचकी वाजवायची नाही. धान धित्ता तान धित्ता. आता हा तान धित्ता, धी वाजवताना इथे आपल्याला डग्यावर जास्त वजन द्यायचंय. धान धित्ता, हा धी नॉर्मल, धान धी हा नॉर्मल, धान
इथे ह्या दिला तुम्हाला जोर द्यायचे. तान धित्ता तान धित्ता, तान धित्ता तान धित्ता, तान धित्ता तान धित्ता. आणि तबल्यावर चुप्पी मेंटेन ठेवायची, म्हणजे मग बोल कसा वाजतो. तर आता या लगीचं आणखी एक व्हेरिएशन होतं, पण हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया, कारण ती थोडीशी स्पेशल लग्गी आहे आणि ती एका विशिष्ट ठिकाणी वाजत असते. ती कुठे वाजते, भजनात म्हणा, अभंग वाजवताना म्हणा, स्पेशली अभंग वाजवताना तिची एक विशिष्ट जागा आहे, त्या ठिकाणीच ती लग्गी ते व्हेरिएशन वाजलं जातं. आणि त्याचं मला एक डिटेलमध्ये तुम्हाला सांगावं लागेल, त्यासाठी मी ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये कव्हर करूया, ना की ह्या व्हिडिओमध्ये, कारण मग ते सगळं जमलिंग होऊन जाईल. म्हणून आपण या व्हेरिएशन सोबत आज इथेच थांबूया आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये याच लग्गीच्या नवीन व्हेरिएशन सोबत. तोपर्यंत रियाज करत राहा, तबलामय राहा. धन्यवाद.